कारण तुम्हाला ठाऊक असेल, मी रिकामा आहे, मला काम द्या, असं कित्येकदा भाषणांमधून धनंजय मुंडेंनी दादांना उद्देशून म्हटलं होतं. परंतु संतोष देशमुख हत्या प्रकरणाची तीव्रता बघून दादांनी मुंडेंचा हा लाड पुरवला नाही. आणि मग म्हणूनच ज्यांच्या ज्यांच्या वाटेत अजितदादा पवार अडसर ठरले त्या सर्व नेत्यांनी त्यांचा मार्ग ठरवला होता. आणि अजितदादांना याची भनकही लागली होती, हे लक्षात घ्या. आणि म्हणूनच मग या नेत्यांच्या छुप्या हालचाली बघून अजितदादांनी विलिनीकरणाचा निर्णय घेतला होता, असं यावरून स्पष्ट होते. मंडळी, एक लक्षात घ्या, अनेक दिवसांपासून भाजपच्या वाटेवर असलेल्या या नेत्यांना आज अजितदादांच्या निधनानंतर आपसुकच ही संधी मिळाली आणि त्यांच्या पक्षाचे पटेल तटकरे हे मालक झालेले आपल्याला हल्ली दिसतायत. मित्रहो, हे जेवढं आश्चर्यकारक तुम्हाला वाटत असेल तेवढंच हे किती गंभीर आहे बघा. तुम्ही बघा ना, गेल्या 5-6 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात किती मोठा आमूलाग्र बदल झाला आहे. ते सर्व तुमच्या पुढे आहेच की. असो मंडळी, या विषयाबद्दल, या प्रकरणाबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं, आपण मत आपलं कमेंटमध्ये नक्की लिहा. आपण महाराष्ट्रात कुठल्या परिसरात राहता ते मात्र आवर्जून नमूद करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूच नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.